नमस्कार मैत्रिणींनो. तर केंद्र शासनाची एक नवीन योजना आलेली आहे. तर ही योजना काय आहे? तर फ्री शिलाई मशीन आपल्या महिलांना, माता भगिनींना भेटणार आहे. तर ही शिलाई मशीन फ्री मिळून तुम्ही घर बसल्या 4 पैसे तर कमवू शकता, पण त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा भर पडणार आहे. तुमच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. ज्या महिलांना घरी बसून काही ना काही करायचं आहे, म्हणजे बघा 4 पैसे कमवायचे आहेत आणि त्यांना बाहेर जाता येत नाही, अशा महिलांसाठी बघा एक योजना सरकारनं काढलेली आहे. नरेंद्र मोदींनी ही योजना काढलेली आहे. तर ही योजना काय आहे? तर फ्री सिलाई मशीन योजना आहे. तर या योजनेचा तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता आणि घर बसल्या पैसे कमवू शकता. तर ही फ्री असणार आहे. तुम्हाला कुठलेही 1 रुपयाला भरायचा नाही. तुम्हाला 100% मोफत ही योजना आहे. फक्त तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला ही शिलाई मशीन मिळवायची आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, पात्रता काय असेल किंवा अटी काय आहेत, यासाठी काय करावं लागणार आहे, अर्ज कोठे कसा भरायचा आहे, शेवटची तारीख काय असेल, तर याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तेव्हा महिलांनो, कृपया करून व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि गरजू माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तुमचा एक व्हिडिओ शेअर केल्यानं त्या महिलांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल किंवा त्यांना एक आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळेल. त्यासाठी कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर महिलांनो, ही जी फ्री शिलाई मोफत शिलाई मशीन मिळणार आहे, तर याची अर्ज सुरू झालेले आहेत, त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर याची शेवटची तारीख असणार आहे 31 डिसेंबर 2025 रोजी याची शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची, आणि याची मुदत संपणार आहे 31 डिसेंबरला. तर ही मुदत संपल्यानंतर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म मान्य केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली शिलाई मशीन तुम्ही मिळवा. जर ह्या योजनेसाठी, मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी कोणते लाभार्थी फॉर्म भरू शकतात किंवा काय अटी आहेत बघा. तर सर्वात अगोदर जी महिला फॉर्म भरणार आहे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. जी अर्जदार महिला आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्या महिलेचे वय 20 ते 40 वर्षांदरम्यान असावे. बघा, ज्या अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 दरम्यानच्या वयाच्या महिला अर्ज करू शकतात. त्याचबरोबर त्या महिलेचे शिलाई मशीनचा कोर्स, म्हणजे शिलाई मशीनचे प्रशिक्षण जे आहे तो कोर्स पूर्ण असण्याचं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. तेव्हाच ह्या शिलाई मशीनसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर त्या महिलेच्या कुटुंबाचे, बघा, जी अर्जदार महिला आहे तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा कमी असावे. म्हणजे थोडक्यात 1.25 लाखापेक्षा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी असायला हवं. तेव्हाच ती महिला ह्या अर्जासाठी, ह्या मोफत शिलाई मशीनसाठी पात्र असणार आहे. जर महिलांनो, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 1.25 लाखाच्या आत असेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही शिलाई मशीनचा कोर्स केला असेल, तुम्हाला कपडे शिवता येत असतील, जर तुमचा कोर्स पूर्ण झाला असेल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या. त्याचबरोबर बघा, विधवा आणि दिव्यांग महिलांना या योजनेसाठी विशेष प्राधान्य आहे. त्याचबरोबर ज्या महिला विधवा आहेत आणि दिव्यांग आहेत अशा महिलांना सुद्धा याचा सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा नक्की तुम्ही फायदा घ्या. तर ही फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल, आणि तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती हवी असेल, अजून काय चौकशी करायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. तर हा तुम्हाला फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल? तर महिला व बालविकास विभागातून फ्री शिलाई मशीनचा तुम्हाला या योजनेचा फॉर्म मिळेल. आणि हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि सोबत लागणारे डॉक्युमेंट्स, म्हणजे कागदपत्रे जोडायचे आहेत. तर या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूयात. तर एक म्हणजे जी अर्जदार महिला आहे, तर जी महिला अर्ज करणार आहे तिला लागणारे कुठले कागदपत्रे आहेत बघा. तर एक आधार कार्ड, एक तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, ते म्हणजे की 1,20,000च्या आतमध्ये उत्पन्न असलेलं प्रमाणपत्र. त्याचबरोबर महिलेचे जन्मतारखेचं प्रमाणपत्र, म्हणजे जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला,
रहिवासी प्रमाणपत्र, तर ते तहसीलदाराचं रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जातीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचं आहे. जातीचा दाखला लागणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे. आणि जर तुम्ही महिला विधवा असेल तर तिच्या पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र पण तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे आणि रेशन कार्ड तुम्हाला रेशन कार्डसुद्धा सर्वात महत्त्वाचं लागणार आहे. तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल. तर हे कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत आणि तुम्हाला त्या फॉर्मबरोबर ही कागदपत्रे जोडायचे आहेत. आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे तर महिला व बालविकास कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फॉर्म भरणार आहात, तुम्ही फॉर्म जमा करणार आहात, तर त्यावेळेस तुम्हाला पोचपावती घेणं महत्त्वाचं आहे. बघा, पोचपावती घ्यायला विसरायचं नाही. आणि ज्यावेळेस तुमची पात्र यादीमध्ये नाव तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्हाला ती मशीन शिलाई वाटप होणार आहे. तर याविषयी अधिक माहिती तुम्ही त्या कार्यालयात जेव्हा फॉर्म जमा करणार आहे त्यावेळेस तुम्ही चौकशी करू शकता की याची पात्र यादी कधी लागेल, कुठे लागेल आणि शिलाई मशीन कशी मिळेल. तर याविषयी अधिक माहिती तुम्ही त्या कार्यालयात विचारायची आहे. तर अशी काय माहिती होती म्हणजे बघा, मी तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा आणि कागदपत्रे सांगितली आहेत. तर हा फॉर्म तुम्हाला 31 डिसेंबर 2025च्या आत भरायचा आहे. 31 डिसेंबरनंतर फॉर्मची मुदत संपणार आहे. तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला फ्री शिलाई मशीन तुम्हाला मोफत मिळवायची असेल तर ही कागदपत्रे असणे तुमच्याकडे जरूरचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिलाई मशीनचा कोर्स झालेला असावा आणि जर तुम्ही दिव्यांग आणि विधवा महिला असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य आहे.